अंवाताचाच म्हणजेच रुमॅटॉइड आर्थरायटिसचा त्रास तुम्हाला सुद्धा होत आहे का? यामध्ये जी महत्वाची लक्षणं दिसून येतात ती म्हणजे पेरसंधी शूल म्हणजे छोट्या सांध्यांपासून वेदना व्हायला लागलेली असते. एखाद दिवस हात दुखतो तर कधी रिस्ट जॉईंट दुखतो, कधी शोल्डर जॉईंट पेन व्हायला लागतं आणि असे सगळेच सांधे हळूहळू आपले दुखायला लागतात. त्याचबरोबर जेव्हा हा आर्म शरीरातून फिरायला लागतो आणि तो हृदयाच्या स्थानी जातो तेव्हा चेस्ट पेन होणं किंवा हृदगौरव म्हणजे जड झाल्यासारखं वाटायला लागतं. त्याचप्रमाणे संध्याकाळच्या वेळातच ताप आल्यासारखं वाटायला लागतं. म्हणजे टेम्परेचर चेक केलं तर त्याच्यावर काही ताप दिसत नाही, मात्र कणकणी मात्र असते. तेव्हा तुमच्यामध्ये अंवाताची लक्षणं दिसायला लागलेली आहेत आणि ह्या अंवाताच्या लक्षणांकडे जर तुम्ही दुर्लक्ष केलं तर त्याच्या पुढे कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. जसं हृदयाशी रिलेटेड काही प्रॉब्लेम्स होऊ शकतात किंवा हाडं वाकडी होणं, जॉईंट्स वाकडे होणं अशी सिम्पटम्स तुमच्यामध्ये दिसायला लागू शकतात. म्हणूनच अंवाताची वेळेवर ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे, कारण का हा फक्त सांध्यांशी रिलेटेड नाही तर पूर्ण शरीराला झालेला आजार असतो. त्यासाठी साधे सोपे उपाय तुम्ही काय करू शकता तर आयुर्वेदानुसार महत्वाचा उपाय म्हणजे काय तर लंघन करणं. कारण काय अंवातामध्ये आम शरीरामध्ये वाढल्यामुळेच आपल्याला अंवात होत असतो. जर शरीरातला आम कमी झाला तर अंवात सुद्धा कमी होणार आहे. त्यासाठी विरुद्ध आहाराचं सेवन तुम्ही करायचं नाही आहे. त्याचबरोबर पचायला जड आहार असेल तर तो टाळायचा आहे. त्याचप्रमाणे तळलेले पदार्थ सुद्धा खायचे नाही आहे. त्याचप्रमाणे तुम्ही काय करू शकता तर तुम्हाला तिथे स्वेद देणं गरजेचं आहे, तो पण वृक्ष स्वेद देणं गरजेचं आहे. त्यासाठी वाळू किंवा सैंधव मीठ ह्यापासून पोट्टली बनवायची आहे आणि त्याने तुम्ही तिथे शेक देऊ शकता. त्याचबरोबर महत्वाचा उपाय म्हणजे तिथे तुम्ही तेल लावू शकता, पण उष्ण तेल लावणं गरजेचं आहे. कारण काय अंवातामध्ये आम शरीरात वाढलेला असल्यामुळे तेल हे जास्त लावायचं नसतं. त्यामुळे उष्ण तेल म्हणजेच एरंड तेलाचा तुम्ही वापर जरूर करू शकता.